नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो, आपलं माझं चॅनल अर्चना वैभवी किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण काय करणार आहेत, जीरा राईस करणार आहेत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल, मी 5-6 कुड्या घेतलेल्या आहेत लसणाच्या, ते ठेचणार आहे बरं, मीठ, जिरे आणि हे मी काय केलेले हे 2 सपट वाट्या अशा तांदूळ घेतलेले 2 वाटी। तर आपण आता काय केलेलं आहे, गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे तापायला। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं 3-4 चमचे मी काय केलेले तेल टाकलेलं आहे। आता आपण काय करूया, ह्याच्यामध्ये या तेलामध्ये आता आपलं काय झालेलं आहे, तेल तापलेलं आहे। मी काय करते, ह्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेते आणि हा ठेचलेला लसूण आता थोडंसं हलवून घेऊया। आता याच्यामध्ये काय करायचं, तिथं आता हे आपण 4 वाट्या पाणी घेणार आहोत त्या वाटीनं, आणि हे आपण फोडणीमध्ये घालणार आहे 4 वाटी, कारण 2 वाटी तांदूळ आहे आपला आणि आपण आता पाणी 4 वाटी घेणार आहे। आता आपण काय करणार आहे, हे जे पाणी आहे फोडणी केलेले त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ टाकणार आहे आणि हलवून घेणार। ह्याला काय झाले, कुकरला चालू केलं नव्हतं। आता आपल्या पाण्याला काय झालेलं आहे, उकळी आलेली आहे आणि मी तांदूळ काय केलेले 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता आपण काय करणार आहे, हे जे तांदूळ आहेत ते आपण ह्या पाण्यामध्ये घालणार आहेत। आता बघा, आता याला एकदा आपण काय करूया, छान असं हलवून घेऊ आणि 2 शिट्ट्या मी या कुकरच्या काढणार आहेत। आपला जीरा राईस तयार। आता ना माझे हे 2 कुकरच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत। अरे वा, छान सुंदर असा आपला हा जीरा राईस तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपला काय झालेला आहे, सुंदर असा हा राईस जीरा राईस आपला तयार झाले। तुम्ही याला थोडीशी अशी कोथिंबीर टाकू शकता। खूप सुंदर छान असा हा आपला जीरा राईस तयार आहे। जर तुम्हाला हे रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू। हा जीरा राईस आपला तयार करण्यासाठी तुम्ही आंबेमोहर किंवा HMT, वाडा कोलम, काली मूछ अशा वेगवेगळ्या प्रकारचा तुम्ही राईस वापरू शकता।